हरिः ओम् नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीवा हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्व गुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो कृष्ण परमात्मान शांती संधाना खातीर दूत जावन येवन दुर्योधनाले भीष्माले द्रोणाले पुरे आह्वान तिरस्कार करून विदुराती बचून तागेले आदरातिथ्य घेवन सभेंत येवन ताण तागेले विषय कसे खातीर शांती जावका म्हणलेले विषय आनी धर्मरायान सांगिल्ले पळय 5 ग्राम दिल्ले रे आम्ही शांती संधाना तयार आसाची म्हणलेले विषय ताण एक मंडन केले. आनी म्हणले कसं कसो धृतराष्ट्रा लागी म्हाका तुगेले वयर जावो पांडवांगेले वयर जावो एकलेक प्रीतीस तशें पळय अधर्म एक नच केन्नाय धर्मारी जीवन कोरका म्हण म्हणलेले खातीर आ पांडवांगेले वटू तूं संधान कोरका म्हण सांगता नानतल्यार युद्ध करतना प्रजेंगेले नाश जाता म्हणून सांगतरस आनी सांगता तुगेले चेडूं अत्यंत लोभी जन तांकां नियंत्रण करी जल्वे तांणी ಸ್ವಲ್ಪ आनी मिती मीरवल्यार तांगेले नाश जाता. कुंतील चेडूं तूं तांणी सांगिल्ली तशी तूं केल्ली म्हण जाल्यार तुका तांणी चंद कोन्न पळयताची तुगेले सेव करचें सिद्ध तांणी जाल्यार तशें म्हणली कुडले तांणी एक कसलें दुर्बल म्हणलें कोनका युद्ध कोरके तयार जाल्यांचें म्हणलां न्हय तुकात तांगेलो तो संधान जायत की युद्ध जायत की कसा म्हण निर्णय तूच करी. कृष्णाने इतले मान्य सुमार सकड उत्तर सांगला आम्ही ऐकल्यांत सर्व रायांक भारी संतोष जाल की कृष्णाक वय तूं सांगचें म्हळ्यार मनान तूची कृष्णान सांगचें वय म्हण तांणी वपली शिवाय दुर्योधनाल खातीर जावन कितकी कृष्णाल इतलें उतर कृष्णान उलयता त्या उतराक कृष्णाले उत्तराक उत्तर म्हळ्यार तागेले उल्लपस पळय ताका वय तें म्हण समर्थन करूंक येनीची जो तूं सांगिल्लें भारी लायक जाला म्हणून प्रशंसा करूंक येनीची कळ्ळें. तशी पळय कृष्णान चंद करून उरलो न्हूची धृतराष्ट्र कितले मनान कृत्रीम आसता गे लागी सकडी ताणें भायर घाला न्हय भारी चंद करून राय भार केला ताणें कशें म्हणटाचे आमी लोणया तुका नागूळ भायर काडचें म्हण म्हणटा पळय एक चूर कळतवे काडलो ना न्हय तितले नाईस जावन चंद करून कौरवांनी कस कसो दोश केला पुरावय सांगून सोडला ताणें बय बाय कितले चंद राया भार केल्ले पळय. आतां रायांक पुरे रोमांचन जाला कोणेय तूं सांगिल्लें समू म्हूण सांगू वचनीची राय पुरय नुत मौन जावन बसल्यांची जमदग्नील पुतू जामदग्नी कोण परशुराम तो म्हणाल की म्हाका उरलोचे आसात धृतराष्ट्रा तुका उदाहरण समेत एक विषय सांगता ऐक हांव सांगली नंतर हांव कसलो विशय सांगता म्हण आयकून ताजे नंतर तुका तुगेले चेडवा श्रेयस्कर खंयचें म्हण म्हणलेलें तूं आलोचन केल्लें रे जल न्हय ना नातल्यार रे कृष्णान सांगिल्लें वरी जाता म्हणटकय दंबोद्भव म्हणलेलें एक रायाल काणी सांगतो. अखंड भूमंडल एकलो दंबोद्भव म्हणलेले रायो आळसी तर आशिल्ले भारी महापराक्रमी तो कळ्ळें केन्नाय कशी म्हण सकाळीं फाल्ली जाल्ली कुडले उठाच की ताणें उठान तागेलें कर्म देवता कार्य पुरय जाल्ली नंतर ब्राह्मणांक आनी क्षत्रिय आसतना आशिल्ले तांगे लागीं निमगुचकय अस्ति कश्चित् विशिष्टो वा मद्विदो वा भवेद्युधी शूद्रो वैश्य क्षत्रियो वा ब्राह्मणो वापि शस्त्रभृत पळय
सभी आशिल्ली तुम्ही पुरे रायानं ब्राह्मणानं म्हाका सांगता युद्धांतू मिगेला पशी विशिश्ट जेवण म्हळ्यार श्रेष्ठ जेवण जेवण मदविधो म्हळ्यार म्हाका समान जेवण आसूचें शस्त्रधारी पुरुषू हांव क्षत्रियलांतू म्हूण निमिना शूद्रो वैश्य क्षत्रियो वा ब्राह्मण शूद्रालांतू जेवो वैश्यालांत जेवो क्षत्रियालांत जेवो ब्राह्मणालांत जेवो कोणेय आसूं म्हळ्यार हे लोकांतू मिगेल समान जेवो मिगेला पशी श्रेष्ठ योध म्हळ्यार कोणेय आसूं म्हूण रायाक कोणीय उत्तर दिनाच की स्वाभावीक न्हय रायाला रावय तुगेला पशी श्रेष्ठ आसा म्हूण सांगल्यार राया कोप येता तुका समान आसा म्हणूय सांगल्यार राया कोप येता ताजे पशी नुत बसची लायक न्हय म्हणून तांणी नुत बसलीच की ताणें कसं लेखला म्हाका समान कोणें इन्नांचे म्हूण लेखून घेतली ताणें आब महाबलिश्टू मिगेला पशी श्रेष्ठ म्हाका समान जालें जगत्यांत कोणें इन्नांची म्हूण लेखून बारी संतोशारी दर्पारी कळव्या मदोन्मत्त जावन नाशिल्ले की एक पंत पुणी मिगेला पशी श्रेष्ठ कोणें आसतलें जगत्यारी इथं म्हूण लेखना ना तो इथं म्हण ताका तागेलो आसतना कोणीय येदोळती तुगेल्या पशी श्रेष्ठ कोणें आसा म्हूण सांगन अशी एक मदान मस्त जावन सगळी जगत्य भोंवच्या शुरू केलें की मिगेलीतले श्रेष्ठ कोणेय ना घडी घडीक प्रती कडेन वतन होगळसून घेवची की मिगेल पशी श्रेष्ठ पुराय तागेले सामंत राय म्हणटा कोणेय तुगेल्या पशी श्रेष्ठ आमी आसा म्हूण सांगता ना न्हय कितले की जनाले निमगूच की वतन मिगेला पशी श्रेष्ठ कोणाकय पळयला म्हूण तेदना ब्राह्मण निजावन जावन बय्य म्हळेल ना तांकां ज्ञानी जन न्हय तेदना तांणी ताका खंडन करतले की पळय तूं एक रायू सार्वभौम म्हणटरी तुगेल्या पशी श्रेष्ठ नांची म्हाका समान कोणेय नांचे म्हूण अहंकार एक तूं पावच्या नज म्हणून कशी सांगल्यार दंभोद्भवान मेळ्ळेल जना लागी मिगेल समान सचिवे मिगेल पशी श्रेष्ठ सचिवे म्हणून प्रश्नी निमगोचे राबयनी कळ एक पंता ब्राह्मणांक पुरे कोप येईल काय म्हळालीच काय तांणी कोपान कितले की पण सांगले तुका मस्त मदोन्मत जावं नका जेत तुका आतां सांगता 2 जन आसाची पुरुश श्रेष्ठ तांकां तूं समान समीत न्हय मागीर न्हू तूं श्रेष्ठ जेवचें म्हणटा दंभोदो म्हणटा ते कोण तांणी क्वतौ विरौ क्व जन्मनौ किम कर्माणौ च कौचतौ तांणी खंय सची खंय जन्मा आयलींची कसलं काम करत रसची तांणी कोण तांगेलें नांव कसलें तांणी सांगता खंय नरो नारायणश्चैव तापसाविती नः श्रुतम नर आनी नारायण म्हळेले तपस्वी म्हूण आमी आयकलेंची तांणी आतां मनुश्य लोकांत तसंच की तांगे लुट युद्ध करतू युद्ध करून तूं गेल जाल्यार तेदन आमी लेखताची तूं श्रेष्ठ म्हणून जायत न्हय ना म्हटलं रे तूं अद्वितीय म्हूण आमी कशें लेखचें म्हूण म्हणटना तेदना खंय सत्तांनी म्हूण म्हणटा गंधमादन पर्वता तांणी तपस्या करून बसल्यांची म्हूण आयकलां ताका सैसूच्या जैनिकी मिगेला पशी श्रेष्ठ दोग जन आसा पळोवन पडया म्हूण सांगून पुराय तागेले सैन्य चतुरंगनी षडंग म्हणटाची म्हळ्यार रथ हस्ती घोडो पदाती वाहन आनी ओंटे कॅमल म्हणटा आपल्या पुरे घेवन तो चमकल की कोण ते अपराजीत तांकां गेलूच्या जायना म्हूण म्हणला पळय नरनारायण तांणी शिलकडेन चमकोलोची ते मागीर वच्ची वाट कसो कठीण म्हणल्यार तांणी सकय गंधमादन पर्वत म्हळ्यार सुलभ ते चोडूक ते सैनीक घेवन वयर चमकल खंय वचून कितले कश्टार चमकला म्हूण आलोचना करायची कितले आयास जाल्ला सैन्यांक म्हूण आलोचना करायची थंय वतना गंधमादन पर्वता एक वनांत ते 2 जन तपस्वी बैसून आशिल्लीची तांकां तानी भूक म्हळ्यार तपस्या करची न्हय जतरस बारीक क्रश जाल्ल्यांची कळव्या त्या क्रश जाल्ले निमती त्या तानी भूक सैसून तपस्या करची न्हय क्रश जाल्ले निमती तांगेल्या आंगांत उरले नर दिसत आशिल्ले खंय जल्व्या वारें म्हणना पावस म्हणना मत म्हणना बशिनो तांणी तांकां तांगेल्या चमकलो आनी रायान कोरका जालेली एक अभिवादन आनी कोरकान केलें खंय योगक्षेम निमगेले खंय नरनारायणांनी ताका आव्हान केल्लें तांगेलो आश्रम आयला पळय तो ताका राय म्हूण कळ्ळें पळय ताका बैसून राया देवीची मर्यादा पुराय दिल्ली ताका खावच्याक कंद मूल फल सकट दिल्लें मागीर रायलें निमगेलें किम कार्यम क्रियताम तूं हांगा कसो खातीर आयला तुगेले खातीर आमी कसो कोरका किम कार्यम क्रियताम आमी कसलें काम कोरका तेदना तागेले ते कोचून घेवचेंच न्हय येता अपूर्व फुडली वरीची म्हणाल खंय पुरे विशय आनी मिगेले भुज पराक्रमान ह्या कोंड भुंय हांवें गेलून घेतला म्हाका शत्रू म्हळेल कोणेय नांची जाल्यार म्हाका युद्ध कोरका म्हळेल आशी केन्नाय हांव निमगुचें म्हाका समान जेवो मिगेला पशी श्रेष्ठ म्हूण कोणेय आसच्यो
ಸ್ವಲ್ಪ जन ब्राह्मणान म्हणले तुम्ही दोग जणे अजेय म्हणून घेतला तुमकां गेलोवची तसल कोणेय भुंयचेर जायनीची म्हणून तुमगेले तुम्ही असो जागोय म्हाका त्या ब्राह्मणानची शिकयलेले कळ्ळें युद्ध कोरका म्हणले कोणूची ह्या पर्वत हा महिला म्हाका युद्ध कोरका म्हळ्यार तितले आशेस तुम्ही मेगलटू युद्ध करताशे तांणी सांत्वन केलें की पळय आमगेल्या आश्रमांत कोणाकय कोप म्हळेल ना लोभ म्हळेल ना कसली आशे म्हणलेली ना हे आश्रमांत युद्ध न्ही जायना युद्ध जायनी म्हणले नंतर हांगा कसं शस्त्रास्त्र न्ही आसता म्हूण लेख लावें ना न्हय आनीक कसं म्हळ्यार लोभी मनोभावाचे कुटील मनोभावाचे हे आश्रमांत आसनाचे पळय तूं क्षत्रिय ह्या प्रपंचान एक विराधी वीर क्षत्रिय मस्त सची ತಂಗೆಲೆ ವಸ್ತು ಯುದ್ಧ ಕೊರುಕ ತಂಗೆಲೆ ಯುದ್ಧ ಕರಿ ಯಾ ಸ್ಥಳ ಅಂತೂ ಯುದ್ಧ ಕೊರಚಕನಜ್ಜ या शांत स्थळ प्रशांत स्थळ तपस्वीन ऋषीना परे असुची स्थळ म्हणून कितली कितली सांगल्यार तो आयकना की आपस तुमगे लोट म्हाका युद्ध करू का तुमगे लोट म्हाका युद्ध करू का नरनारायणांक केन्नाय कोप म्हणना कळ्ळें तांणी परमात्माले अवतार नव्हते कशी तांणी सांगल्यार नरनारायण ताणें सांगल्यार नरनारायण ताका समाधान करत रसच कडेरी तो ना म्हाका तुमगे लोट युद्ध करका ना म्हाका तुमगे लोट युद्ध करका म्हणून सांगता रस आनी ओपनाची हांगा युद्ध जेवच्याना म्हणून सांगली म्हणटा कडेर म्हणटना नर पळय तांतुलो नरनारायणांतुलो नर ताणें एक मुष्टी तण काडले आनी रायाले म्हणलें की यो तुका युद्ध करूं का न्हय मेगे लोट युद्ध करी तुगेल्या कितली की सकड शस्त्रास्त्र सैन्य सकड आसना यो तुगेले युद्धा अपेक्षा आनी तुजी सर्वश्रेष्ठ म्हळें दर्प पुरे वत्त पळय आनी केन्नाय कोणा लागीं तूं युद्ध अपेक्षा करूं नज तशें कोण सोडला गेल ना कडेरी दंबोदभव सांगता आव तूं हें तणान मेगेल्या युद्ध करतवे वय म्हणटा तो ओहो तुका इतली जंबस वे केवल तणान मेगलोट युद्ध करता म्हाका गेलवता म्हूण तुगेलें मन आसलें रे घे जैत तें तणान तूं कसं करता करी हांव ताजे वयर बाणाचे पावस सुरसिता म्हणाल खंय आनी सैन्य सिद्ध करयले ते तपस्वीक समार कोरका म्हणटा गेले वयरी बाणा पावस घालता हो दीस सैना बाणा निमती जावन कोण नर तितली बाण मुचवला जाल्यार केन्नाय हाणें सोडलेलें बाण हाणें म्हणणे कोणें कसं बाण सोडले रे शरीर छिन्न भिन्न जायना मे जाल्यार हांगा नराले हांगाक एक बाण कोंबनिके केवल तण एद्रा धरला ताणें तागेले आतां तणां मुश्टी आशिल्ली न्हय मुश्टीन तूं बर तण ते तणाची अस्त्रशी करून ते एद्रा धरून आईल सर्व बाण तो नाश करून सोडता कडेर म्हणटना दंबोदबाल बैरी तो कसं करता ऐशिक अस्त्र म्हूण सांगून ते ऐशिक अस्त्र तागेलें ना अस्त्र कसं करता ते तण हाता धरलेलीची अस्त्र जावन परिवर्तन करून प्रयोग करता राया भारी आश्चर्य जाता इतली सकड शस्त्र अस्त्र हांव प्रयोग केल्ले म्हाका तण आशिल्लो अस्त्र करून प्रयोग करूंक कळ्ळी न्हय हें अद्भुत प्रयोग म्हूण सांगून दिसता रस कडेरी केवल नर तागेले एक माय म्हूण येती मायाशक्ती केवल तणानाची दंबोदभवा मान्य तागेल आईल सर्व सैन्यांक कळ्ळें दोळे कानू नांक पुरे मुच्छून वची तशी कडेरी दंबोदभव पळयता सगळे आकाशारी विंगड कसले दिसना तणा राशे दिसता रस हाका भंय जालें की कडेरी नराल पांयार पडलें की म्हाका चांग जेवती ते करी म्हाका अनुग्रह करी कसले करूं नका म्हण पळय देवान देवाल एक गूण कसले म्हळ्यार शरण येयल जनाक शरण्य जावचें म्हळ्यार कोण शरण जावका म्हूण अपेक्षा करता अभय जावका म्हूण अपेक्षा करता तांकां तो शरण्य म्हळ्यार तो अभय दिता तशी तो दंबोदभवाक अभय दिता की आनी सांग की ब्रह्मण्यो भव धर्मात्मा माचस महिमा पुनकृता पळय तूं ब्रह्मण्यो भव म्हळ्यार तूं ब्राह्मण जा म्हणणे तूं ब्राह्मणाल वयर प्रीती दवरी धर्मात्म जा असल साहस केन्नाय करूं वचूं नका कळ्ळें शत्रूंक जय कोरका म्हूण म्हणलेलें आशिशील क्षत्रियान क्षत्रिय धर्म स्मरण करून अगत्य असल्यार मात्र युद्ध कोरका तुगेलें मना क्षत्रिय धर्म म्हळ्यार कसं युद्ध कोरका जाल्यार कारण युद्ध न्ही धर्माक समजावन युद्ध करचें तशें करी तुगेलें अकारण युद्ध न्हय आपूण युद्ध करचें तें सम्य तुका करचें असलें एक दर्प मद सकड नाका तुका कळ्ळें
अनेक कसं म्हळ्यार कितलोची शूर जेवो तो तागेल्या पशी शुरत्वान उण आशिल्ल्याक जेवो बलिश्ट शिलजनाक जेवो तिरस्कार करूनच म्हण सगत नाव तुका तशें जावन तूं आनी पुणी विनयवन तुझ्या अपेक्षा दवरनूक मस्त अहंकार नाका मन निग्रह करी मस्त ताळमेर जीवन करी तुगेल प्रजेंक तूं रक्षण करल्यार जालें रायाल काम तितलेच शिवाय अनेक पंत येदूर आशिल्ल्यान कशी म्हूण तागेल बला बला विशय गोतना म्हण जाल्यार बाण प्रयोग करूं वचूं नका आतां जेल्ल बरी जेवची तुका कित्याक तुगेल राज्या वस्तू तुका क्षेम जावन सोडली न्हू आमी जाल्यार एक जागृत करता तुका कसले म्हळ्यार अनेक पंत अशी बी न्ही तूं आयलो म्हूण जाल्यार कळ्ळें तुका चांग जायना विंगडांक तिरस्कारय करूनच घडी घडी युद्धा वचनच बस आतांच्या आतां वचून तूं तुगेल प्रजावर्गांक पालन करी तांतू इपळे ब्राह्मणाले मस्त अहंकार दाखोवं नका तांकां चंद करून पळय जालें दंबत बाबू नराकय नारायणाकय नमस्कार करतके तगेल पट्टणाक बत्ता मागीर दुरहंकारान सोडलें ताणें धर्म मार्गार चल्लो तशी पळय नरान असलच कडेन अनन्य कार्य केलां म्हणून तुका सांगलें हांवें आनी नारायणाल विशय सांगचें जाल्यार नराले पशी तो श्रेश्ठ जाल्यार देखून ताका तागेल्या नराल पशी मस्त सद्गुण नारायणालान तो सील देखून ताका नरा पशी नारायणू श्रेश्ठ म्हण म्हणटाची तशें जावन पळय राया गांडीबद्दनू सांगतो धनंजय तागेले एद्रा युद्ध रापतना धनंजय म्हळ्यार अर्जुनाले एद्रा युद्ध रापतना मागीर तुका ते सैसूच्या जायना पळय नरान तणाची अस्त्र करून दंबोद्भवाल तसो जाल्यार मद निग्रह केले तशीची आतां अर्जुनान बी न्ही तशी करूं शूर केलें म्हण जाल्यार तुका राखतल कोणूय ना तुगेल चेडवांकय राखतल कोणूय ना तशें जावन बस तूं सीधा वचून संधान करून घे म्हूण सांगता आनी तागे लागीं कितली सकडी 8 अस्त्र आस त्या अस्त्रान प्रहृत जाल्ले मनुष्य मरण पावता म्हूण म्हणटा पळय तशी मनशाकय 8 शत्रू आस काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य म्हूण कळ्ळें आनी अहंकार 8 शत्रू म्हणटाची तशें जावन ते 8 शत्रूंक त्याच 8 शत्रू ते मनशाक नाश करता उडगास असं कळ्ळें 8 शस्त्र कसले म्हणून महाभारता बुकांत दिला पळया काकुदीक शुख नाक अक्षिसंतर्जन संतान नर्तक घोर हास्य मोदक म्हूण म्हळेले महास्त्रकय काकुदीक म्हूण म्हळ्यार ते कसं करता म्हूण म्हळ्यार पळय खंयची अस्त्रान काकुदीक म्हळेलें अस्त्र त्या अस्त्रान प्रहर केल्यार तांणी खंयची वाहनार आसा पळय थंयची निदताचकय म्हळ्यार प्रज्ञाहीन जाताची ताका काकुदीक अस्त्र म्हणजे सगळेच ते प्रयोग केला पुरो सगळी सैन्य निदोन पडता तशी आनेक ताजे नंतर शुक म्हूण म्हळ्यार शुक म्हणजे हाका खंयच्याक किराक किरू पळय उदका वयरी उदा आसतना ताजे वयर एक खंयची खड्डी मेळ्ळ्यार ताजे वयर बसतकय ते उद्दा पळोवन भंय जातकय ताका खिंच मार तर आसतकय म्हूण पाय्यान घट्टी ते वास्या काड्डीक धोरण घेवन आसतकय कळ्ळें निजावन त्या बंधना ना ताका कोणेय बंधना घालनी ते किरचत कसो लेका म्हळ्यार तागेल मना दिसतकय हें काड्डी म्हाका बंधना धरला म्हूण निजान काड्डीक ताणें घट्टी धरला किरान तशी त्या गट्टी त्या वास्या काड्डी धरता अंचान उदक घराक घराक घुंतर आसतकय त्या उदकांत तशीची हें शुख म्हळेलें अस्त्रान सैनिकांक भंय जाता निजान भयांक कसलें कारण ना ते अस्त्रा प्रयोगान तांकां भंय जावन तांणी ग्वाडे रथचक्र गट्टी धोरण थंयची बसताकय युद्ध करवं जायना तांच्यान तशी नाक म्हळ्यार येन स्वर्गनगरम पश्यंती तत् नाकम म्हळ्यार
कंचे ताका नाकाक उन्मादन म्हणून म्हणटाचे. खंयचे अस्त्र सोडतना सैनीक पुराय ते अस्त्र प्रयोगांत वश जाल्यार सैनीक तांकां स्वर्ग दिसल्या बरें जतके स्वर्गांत अप्सरसाची नंदन मनसाची तांणी तांगेले इतले आसताची युद्ध करनाशी तशी ताका नाकाचे उन्माद म्हणचे. आनीक अक्षी संतर्जन म्हळ्यार येन क्षिप्त मात्रेण अनुविद्या त्रासात शक्रन मूत्रम स्रमंती तत् अक्षी संतर्जनम ताका त्रासन म्हणून म्हणटा. अक्षी संतर्जन ते अक्षी संतर्जन म्हळ्यार अस्त्र प्रयोग केले कुडले पुरे सैनिकांक मूत्र पुरीश उत्सर्जन जतके म्हळ्यार नंबर 1 2 पुरे जतर आसता ताका अक्षी संतर्जन म्हणजे. संतान म्हळ्यार संतानम अविच्छेदेन शस्त्राणाम रश्मीकरम ऐंद्रादी दिव्यम खंयचे संतान म्हळ्यार अस्त्र प्रयोग केला रे ते योधांगेल वैरी एद्रो पार्टीचे योध कोणाला वैरी प्रयोग केला तांगेल वैरी अस्त्र पावसोसी पडतोरच ते खंयच्यान पडत म्हणून सांगू जायना की ताका संतान म्हळ्यार एकामागशी एक येतर आसतना संतान. आनीक पैशाच अस्त्र प्रहरण केल्ली कुडले ते प्रहरणाक प्रहरण कोणाला वैर केला ते योध नंतरच ताका पिशास नंतल्या बरी आनी तांकां जोर दुखतकी किंच मारतर नंताचके ताका नर्तक जव पैशाचे अस्त्र म्हणचे. मागीर आनीक घोर जव राक्षस म्हळ्यार हे घोर जव राक्षस अस्त्र सोडले म्हूण जाल्यार ताका ते तोंडांत फातर उडयल्या बरी जाता तांकां म्हूण सांगून म्हणटाचे कळ्ळें. म्हळ्यार आनीक घोर राक्षस अस्य मोदक घोर अस्य मोदक म्हळ्यार तेचे फातर वय ताजीन फातर मारल्या बरी जाता म्हूण सांगून. तशी अशी 8 अस्त्रान प्रहर जेलेले जनवंतावतांनी मागीर तेंचे करतरच सुत न्हय तांकां ते अस्त्रां दोगून बिडगड मिळेल ना तेच्यान तांणी नंतर आसल्यार कितले वेळ नांच्यो येता. आतां नर्तक अस्त्रां निमती कशी मरताचे म्हूण आमी लेखल्यार कितले वेळ नांच्यो येता हांगां त्राणच तितले काळ ते अस्त्राचे ते तांतूं दुखून हांकां बिडगडे जायना तशी नांचून 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 थंयच मरतात तांणी. तशी मनशाकय 8 शत्रू आसाची 8 अस्त्रावरी काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य अहंकार मान हे 8 शस्त्रां निमती मनुष्य तांतांनी मरताची म्हूण. तशी आतां सांगिल्ले ते अस्त्रच पळय खंयचे काक नाक असल पुरे अस्त्र कळ्ळें. काकुदीक शुख नाक अक्षी संतर्जन संतान नर्तक असल पुरे अस्त्रां निमती ते प्रयोग केलेले योध उन्मत्त जावचे नांचे प्रज्ञाहीन जावचे निद्दोवचे एकडे तेकडे उडचे मूत्रोसर्जन करचे वमन करून घेवचे हासचे असल पुरे करून मरताच पळय. तशीची तुमी हे तुमगेले कामक्रोधाक वश जावन तुमी मरताच. तुमी म्हळ्यार ह्या लोकांत कोण कामक्रोधादी 8 शत्रूंक वश जाला तांणी तशी मरताची तांगेले नाश जाता म्हूण. तशी आनीक कसं म्हळ्यार पळय कृष्ण कोणेय न्ही नारायणूची अर्जुन कोणेय न्ही नरूची खंयच्यो नारायण श्रीमन नारायण सगळे 3 लोकांक पालन करतलो तो नराक बंधू कळ्ळें. म्हणटना हांगा कृष्ण अर्जुनाल बंधू जावन आयला केदन की अर्जुनाल येद्र तुमकां राब्बू जाता म्हूण सांगून तुमी लेखचे नाका कळ्ळें. तो विष्णू जाल्यार वो जिष्णू हागेले येद्र राब्बून युद्ध करतलो कोणेय नांची तेची उडगस्त बरी. आनी अर्जुनालांतूची एक राशी सद्गुण आसा पराक्रम धोरण सर्व सद्गुण आसा. म्हणटना नारायण जनार्दन तो अर्जुना पशी श्रेष्ठ म्हणल्याक तुका तागेल अर्जुनाल विशय वापस हांव सांगता म्हणून ना न्हय. आतां दंबोदबल काणी कसाले सांगिल म्हूण कळ्ळ न्हू तुका इतले सांगतना तुका कळ्ळी न्हय नारायणात अर्जुन कृष्ण जावन आयल्यांची म्हूण. आनीकय तुका मेगेल उतरांत संशय आसा जाल्यार तुगेलो नाश जाता. तुका मेगेल उतरांत संशय ना दृढ बुद्धी आसा म्हूण जाल्यार तूं पांडवांगेलो ओटो संधान करता कळ्ळें. कसं म्हूण तुची पळय रायाम जाल्यार परशुरामान समाधान सांगले कुडले कण्व महर्षी दुर्योधनाक समाधान सांगताचे. दुर्योधनाक सांगताच की पळय दुर्योधना लोकाचे श्रेष्ठ जावन आशिल्लो ब्रह्म
कळवे तोचेत नारायण जावन येयला तोची नारायण तोचेत कृष्ण जावन येयला कळवे पळे अदितीले बार चोरಡು वालंतु द्वादश आदित्यलंतु विष्णु तोची यो कृष्ण तो एकलो मात्र कोणाच्यानय गेलुवचा जायना नथिलो आणि हंगा चंद्र सूर्य भूई अग्नि वायू हक्क पूरे जनक निमित्त मरणाश्चान्य हंग पुरे निमित्त मरण म्हळ्या केदना जेव एक पण तांकांय मरण जेवचे म्हणस चंद्र सूर्यादि ग्रह नक्षत्र समेत जगत प्रळय जेवचे म्हणस जलरी तेदनाय आसूच म्हूण म्हणल्यारी केवल नारायण मात्र तशी पळे तसल नारायण तर कृष्ण जावन येयला अर्जुनांक तो बंधू जावन यस अर्जुनाल क्षेम तक्का म्हणटना तुगेल पळते हांव पुराय अल्पशी बलिश्ट कोणाले उठ हांव संधान घेवका म्हणना कळवे तांकां जे जाल्यार युद्ध करोची राज्य जे जाल्यार युद्ध करून पावोची म्हूण म्हळ्यार अभिप्राय तुका आस म्हूण जाल्यार गुड्ड्याक गुड्डो आडस म्हूण सांगून आयकनी मे तूं बलिश्ट म्हणली कुडले तूंची बलिश्ट म्हणणी बलिश्टांकय बलिश्ट आसाची म्हूण म्हणलेले उडगास दबरी आत्ता दंबोदबोवाल काणे ऐकला तो परशुराम ऋषीन सांगिल्लें तशी दुर्योधना न बलं बलीनां मध्ये बलं भवति कौरव बलवंतो हि ते सर्वे पांडवा देव विक्रमाः पळे बलिष्ठ जनाल एद्राक कितले व्हड बलिष्ठ सैन्य असो त्या लेक्काक येना ही ताका म्हळ्यार देव विक्रमाः पांडवाः सर्वे म्हूण म्हणला म्हळ्यार हांनी देवतांश संभूत म्हणून सगळे जगत्याक गोत्तस महाबलिष्ठालांतूय बलिष्ठ ते पांडव म्हणटना तसले अमित पराक्रमी लेद्राक तूं मिगेले इकरक्षोहिणी सैन्य म्हूण शिफारस पावत दिला तांगेले एद्रा तितले सैन्य काही न्ही उडगास असो तुकेक मातलिले इतिहास सांगता पळय कसले म्हूण तुका त्रिलोकाधिपती इंद्र गोत्तस न्हय तक्का मातली म्हळेले एक सारथी त्या मातली बैरी इंद्रा भारी प्रीती मातलीक एकली कन्या ती भारी रूपवती म्हूण म्हणटलीची गुणकेशी म्हूण म्हळेल तिगेले नाम तिगेले सौंदर्य तिगेले शरिराक कांती निमती कळवे पुरजना अल्पशी श्रेष्ठ जेवण आशिल्ली तिका वरडी जेवची वेळ जातना तिका न्ही वरडी कोरका म्हूण म्हणटना केदना पळिल्ले रे तागेले मनांतू दुवे वरडी कोरका बैले लेगी सांगता तो पळय मिगेल दुवे वरडी कोरका जाल्यार तो चल्ल कशें कसो श्रेष्ठ सुका उत्तम चारित्र्य सुका शिष्टाचार संपन्न जावन सुका जाल्यार मृदुस्वभाव सुका कळवे तसल कडेन दिवका म्हाका आनी पळय म्हाका तिगेली यचन जातरस मिगेलीतली चंदी चेल्ली कोणाला हातो धरतकी कचांग बामण मेळतकी ना की अशी पुरे कळवे तशी मनशान हे पुरे मनशाल स्वभाव आमगेल न्ही जाल्यार मनीशो अशीची चल्ले आमगेल दुवेक योग्य चल्ल्याक सोदुका म्हणून म्हणलेले आशेन गांव गांव भोंवताची तशी हांवय देव मनुष्य लोक दोन्ही भोंवता मिगेल दुवे जावका जाल्ले एक चेल्ल्याक सोदिता जाल्यार सोदून 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 येत खंय ताका तागेले चेल्लीक अनुरूप जाल्लेलो चेल्लो मेळ्ळी निजावन पळय दुर्योधनाला सांगतरस कण्व ऋषी पूरे कडेन गुंतो देवतेलांतू दैत्यालांतू गंधर्वलांतू मनशालांतू नाका कडेरे म्हणटना श्रेष्ठ ती श्रेष्ठ ऋषीच हंय सोदिता जाल्यार ताका तागेले दुवो श्रेष्ठ म्हूण दिसता शिवाय तिका अनुरूप जावन आशिल्लो चल्लो आस म्हूण दिसतना जाल्यार मागीर उडकसत के ताका हांव वरान्वेषण करूं नागलोका वचन मातल कसं करता बैलेला सांगते नागलोका एक वचन गो हांव सुधर्मा हांव वचून नागलोकूय सोदून येता कडवे आनी पळय तागेले लॉजीक कसले म्हळ्यार एक चेल्लीक सृश्टी करतना देव तिगेले बामणा सृश्टी करूं आसता मिगेल धुवेका खंयची लोकां चमकले रे चल्लो मेळ्ळी म्हळ्यार चल्लो ना म्हणची न्ही नागलोक एक बाकेस थंय पुणी म्हाका चल्लो मेळटलो खंडीत मेळटा इतें म्हळ्यार तें एक बाकेसूचें थंय पुणी मेळटा म्हूण सांगून नागलोका प्रवेश करता खंय तो नागलोका वतर आसतना थंय ताका वाटेरी नारद मेळटा तो वरुणाक पळोवच्या वतर कळ्ळें
माताली कळली पळेल कुठले नारदा कळतं यो माताली म्हणून निमगितकी माताली तू काही प्रयाण करतरस तुगेल स्ವಂತ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ की देवेंद्रान काही जो तुका प्रयाणाक सांगला म्हण मातली सांगके नाही अशेष विषय अस मिगेल दुवेलवर अन्वेषण कतिरामत तरस नारद म्हणतके जैत हा म्हणी तू उठवूच्या जैत वे म्हाकाई वरुणा पळोच कतिर देवो लोका दुखून आमय हंगैला कळवे आम तुका नागलोका बरता थंय पुरे दाखयता थंय आशिल्ल्या पुरे जनाल परिचय करता थंय पुणी तुका एक योग्य ज्यामाय मेळतवे पळोवया नारदनी माताली दोग जनी भुईंत तुकून भितर देवन वरुण देवासन दर्शन केलके वरुण लोकांतू नारदाक लायक सत्कार केलके कळवे मातलीके सत्कार केला त्यांनी नारदनी मातली कसं कतिर हंग येयलीची म्हणून वरुणा निमगितना त्यांनी आईल उद्देश सांगताचे कडेरी तो सांगके जायत नागलोकांत तुम्ही वर सोदियाची जल्वे नागलोकांतू भोंवतरसची सुलभ जल्ली कशी म्हणा नारदाक त्या लोकांतूय कसं असं म्हण सुरवेक कळलेलं ना मॅ नारदू पुराय जनां दाखवून प्रति एक विषय दाखवून मातलीला सांगता ये अमके ते तमके म्हणून सांगून पळय हे सगळेची वरुणाल लोक सर्वतोभद्र म्हणून म्हणलेले निवास स्थानात गेले वरुणालय सर्वतोभद्र निवास दाखयता वरुणाल पुत्ता दाखयता नारदू तशीची मागिरी वरुण देवालय पुत्ता दाखोवन सांगता पळय पुष्कर म्हणलो नाव हा गेले नाम पुष्कर म्हळ्यार कमला फुलतकूच न्हू तागेले दोळे ही पळय कितली चंदस म्हणून मारे चंद एक पण पळयला आनी पळोवया म्हणून दिसता तशी हागेल बायल चंद्राल धुव कळवे आनी कसं म्हळ्यार ज्योत्स्ना काली म्हळ्यार तिगेले नाम तीक बारडी करून घेतला तशी हे पुरे दाखयता आनी सोमाले दोन्ही धुव तिका सोमाल सुरवे दुवे हाणे मारडी करून घेतला दोन्ही दुवेक सूर्यान मारडी करून घेतला म्हणून वरुणाल संसारा विषय पुरे सांगता मागिरी सांगतरस कसं नेम म्हणून म्हळ्यार इंद्रा पळय मातली वरुण देवालय हे भवन पळयला वतव कितली चंदस पळय वारुण म्हणून म्हळ्यार तुकूच न्हू समुद्र कळवे तशी हे समुद्र मतना कालांतू हे वारुण उदका दुखून सुरे आईल नवे तशें जावन देवतेक पुराय सूर म्हणली ते सुरे तांणी दबरून गेली कोणे दैत्यांनी तांकां असुर म्हणली आनी पळय हे दैत्यांक गेले आयुध देवते दैत्यांक गेलवून हे आयुध पळय तांगेले वश केलेले पुढे हे वरुणालया म्हळ्यार उदकांतू राक्षस दैत्य पळय निवास करून आशिल्लीची मस्त तांगेले दिव्य अस्त्र आशिल्ले मागिरी विष्णू चक्रा भयान असुर पुरे धावलींची समुद्रा दुखून त्या वेळाक आयुध हांगासून धावलींची आनी हे एक गांडीव धनुस दाखयत पळय गांडीव धनुस ही फुडली काणी ना मात सांगतरस तो कण्व महर्षी फुडली काणी आता त्या गांडीव धनुस अर्जुन आल्यास ते गांडी म्हळेले मृगाचे खडगमृग ताजे हाड्डान केल्ले ते गांडीव धनुस ते लोकसंहारार्थची म्हळ्यार दैत्य संहारार्थ निर्माण केलेले देवते रक्षण करतरच ते म्हणून हे धनुस कोण अधर्मी रायस तांकां दंडन करता हे धनुस जावन ब्रह्मान सृष्टी केलेले मागीर वरुणालय आयली ते म्हणून गांडीव धनुसा विशयी सांगता मागिरी मातली घेवन पाताळ लोकाकय भोंवतात तांणी पाताळ लोक नागलोकाचे नाबिस्तान म्हणटाचे कळवे ते पाताळ लोकांत पुरे एकडे तेकडे होरून तो नारद पुरे दाखयता चंद्रालय विषयी सांगता चंद्रालय चतुर्थ कले म्हळ्यार चतुर्दश कले म्हळ्यार आमी पळय पुन्नव दुखून अमास पुन्नव दुखून हे पाडये दुखून पुन्नव वापस पाडये दुखून अमास असल पुरे पळय
म्हळे रे चंद्रानं वृद्धी जेवचे क्षय जेवचे या पुरे विषय सांगता. मागीर त्या समुद्रांतू जल्लल ऐरावत म्हळ्यार हस्ती विषय सांगता. पुरे दाखयता ताका. आनी परमात्मान भूतपती म्हळेल नावानं हांगा तपस्सी केलेले विशयी सांगता. या पुरे विषयू ताका ना सगळेची पाताळ लोक दाखवून सांगतरस. तांतेक अंडस म्हणून म्हणटा. ते दिदीप्यमान जावनस प्रजासृष्टी जायतले गुण थंय अस. इतले काळ जाल्यार त्या अंड भेटूनय जायनी कसले जायनी. त्या अंडा विशयी कोणाकय गुतना. त्या अंड कोणाला निमती जाल्ले ताका आम्मनी आनस्वे म्हळेले गुतना. जाल्यार म्हाका एक विषय गोतस ताजे. प्रळय जल्ली कुडले ते अंडाद प्रळय कालुला घेतना त्या अंडा दुखून महाअग्नी जत्ता येऊन त्याच्या राचर समेत 3 लोकही भस्म करता म्हणून हांव ऐकला. म्हूण म्हणटना मातली या पुरे पळीत ताण सांगेल पुरे पळीत ताण सांगेल पुरा ऐकता. मागीर सांगे नमे अत्र रोचते कश्ची धन्य तो व्रजमाचिरम पळय हांगशील कोणेय मिगेल दुवेक अनुरूप जावनशील म्हूण म्हाका दिसना. वचा नारद आमी विंगड कडेन वचा. थंय दुखून मुखार वतना हिरण्यपूर म्हळेलें एक पट्टण मेळटा. थंय दैत्यांक गेल निवास म्हूण म्हणटा. त्या पाताळान तूं असं हिरण्यपूर मुखार वतन मेळटरस. मयासुरान निर्माण केल्लें हिरण्यपुरये हांतो आशिल्ले दानवांक माया विद्य गोतशील देखून इंद्रू यमू वरुणू कुबेरू खंयचे देवतेंकय तांकां जय करून घेवच्या जायनी. ह्या पुरे विशय सांगता. कालखंजर म्हळेल राक्षसाची मागीर यातुधान राक्षस मागीर वायू समान जावन भोंवचे निवात कवच म्हळेल युद्धोन्मत्त राक्षस हे पुरे सांगता. आनी म्हणटरस मातली तुगेल पूत गोमुख आनी शचीपती देवेंद्र तागेल पुत्र जयंता घेवन युद्ध आयिल्ले हेंच हांगा गोतच न्हू तुका. कितले पंत येवन युद्ध करून हांगा गेलूचे जयनाशी मागशी चमकल्या तुमी गोतच न्हू. मागीर थंय असुचे घर पळय दाखयतस पुरे भांगराचे आनी रुप्याचे घर हे पुरे सांगतरस दाखयतरस. तशी मागीर थंय मुखार वतना गरुडाल विशय येता. तशी त्या गरुडाले विशय सांगतो तो. अशीची मातली पुराय विषयू ऐकतरस. नारद सांगतरस मुखार कसल जाल्ले म्हूण म्हणलेले पायचे दिसाक आमी पळया. आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरण अरविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.